सो इट्स 6:45 अँड आय हॅव ऑलरेडी रन माय ट्रेड. तर ट्रेडिंग करण्यामागे जर तुम्ही मुख्य गोष्ट जर म्हणाल तर सायकॉलॉजी आणि रिस्क मॅनेजमेंट. तर सायकॉलॉजी ही हळूहळू बिल्ड होते, पण रिस्क मॅनेजमेंट ही तुम्हाला पहिल्या दिवसापासून बिल्ड करावं लागते. तर रिस्क मॅनेजमेंट म्हणजे कसं, की जर तुमचं व्हॉटएव्हर जे काही कॅपिटल असेल, त्याच्या 1% तुम्ही रिस्क घेणार आणि त्याला 1:1 किंवा 1:2चं तुम्ही टार्गेट घेऊन तुमचा ट्रेड क्लोज करणार. मे बी तुमचा सेटअप चांगला असला तर तुम्हाला त्याहून जास्त टार्गेट भेटेल. पण रिस्क मॅनेजमेंट ही करणं तुम्हाला फार गरजेची आहे. आज जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट केली, तर उद्या तुम्हाला चांगल्या प्रकारचा प्रॉफिट होऊ शकतो. जेणेकरून तुमचा कॅपिटल हे प्रोटेक्टेड राहील आणि तुम्ही प्रॉफिट जास्तीत जास्त घेऊ शकाल. आणि राहिली गोष्ट सायकॉलॉजीची, तर सायकॉलॉजी मी तुम्हाला सांगत नाही की उद्याच तुमची बिल्ड होईल. डे बाय डे तुमची सायकॉलॉजी बिल्ड होईल. आज तुम्ही समजा ट्रेड घेतला, $1-2 प्रॉफिटमध्ये दिसाल, लगेच बाहेर येऊन जाल किंवा $1-2 लॉसमध्ये दिसाल, तर लगेच बाहेर येऊन जाल. पण डे बाय डे जेव्हा तुमची सायकॉलॉजी बिल्ड होईल, जेव्हा तुमचा तुमच्या सेटअपवर विश्वास होईल, तर तुम्ही हळूहळू तुम्ही एक लॉंगर पिरियड ऑफ टाईमपर्यंत सर्व्हाइव्ह करू शकाल. त्यालाच तुमची सायकॉलॉजी बिल्ड म्हणतात.